1. पाळी दरम्यान देवपूजा करावी का नाही? 2. उपवास करताना मासिक पाळी आल्यास काय करावे? 3. मासिक पाळीच्या 4 दिवसात आंघोळ करताना नेमके काय करावे? 4. पाळी दरम्यान देवघरावर सावली पडली तर? 5. पूजेसाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. मासिक पाळी दरम्यान पूजा का निषिद्ध आहे? जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या, त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य होते, पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही. त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतरण झाले. प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे. याशिवाय मोठे विधी केले गेले, ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली. नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले. मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नव्हते. त्यामुळेच कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली जायची. हा तयार झाले नियम. याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जाते. पण जुन्या काळात पिरियड्सच्या दिवसांत स्वच्छता राखण्याची फारशी साधने नव्हती, त्यामुळे महिलांचे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झाले. अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकते. त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात आली. पलंग खराब होऊ नये यासाठी ती महिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरून टाकून झोपायची. पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते. वेळ निघून गेली पण लोकांनी ही कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली. पाहिलं तर आजच्या काळात पिरियड्स दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यमं आहेत. उपवास करताना मासिक पाळी आल्यास काय करावे? जरी तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे. पिरियड्सच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही. देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्त्वाची आहे. शारीरिक शुद्धता त्यानंतर येते. उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी आली असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता. नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.